मत देत असताना धनगर समाजाला 5 वर्षामध्ये या सरकारकडून 1 रुपया मिळाला नाही का? मिळालाय कुणाला? हात वर करा कुणाला मिळाला असेल तर. एकाही माणसाला या 4.5 वर्षामध्ये 100 रुपयाचा लाभ मिळालेल्या धनगर समाजाने हात वर करावा. आपण मत तर दिलेत का नाही? या राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की धनगर समाजामुळे हे राज्य आलेलं आहे. मात्र मित्रांनो, हे राज्य गेलं तर पुन्हा 50 वर्ष असे उन्हात ताटकळत बसावं लागल का? नाही लागणार. आणि म्हणून निश्चितपणानं आता आपण ही लढाई अखेरच्या टप्प्यामध्ये आणलेली आहे. आपण राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, खासदार आहेत आणि ज्या ठिकाणी 40,000पासून 80-90 हजारापर्यंत धनगर समाजाचं त्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्या मतदारसंघामध्ये मतदान आहे, त्या ठिकाणी आपण 91 सभा लावलेल्या आहेत. ही 22, 24वी, 23वी काहीतरी सभा असेल. यानंतर आपली संगमनेरला सभा आहे. माळेगावला हेलिकॉप्टर उतरायला आपल्याला परवानगी दिली नाही. त्या ठिकाणी आम्ही दोघं गेलो की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. त्या ठिकाणी भाजपवाल्यांना हे आता आरक्षणाची आठवण झाली. पंकजा मुंडेची त्या ठिकाणी सभा आणि सुप्रिया सुळेंची सभा आहे. 15 वर्ष आणि 5 वर्ष हे काय करत होते याचा सुद्धा हिशोब आपल्याला करावा लागणार आहे. आणि म्हणून आम्ही या 91 मतदारसंघामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत, जे त्यांचे समर्थक आहेत, ह्या सगळ्यांना गाडण्यासाठी जर आपल्याला आरक्षण दिलं नाही तर आपण सरकार गाडत जायची. निवडून कोण येतोय बघायचं नाही. प्रत्येक ठिकाणी त्या आमदाराला गाडून टाकायचं आहे. कोणतरी निश्चितपणानं आपला समर्थक असतो, आमदाराचा समर्थक असतो, पडलेल्या आमदाराचा समर्थक असतो. परंतु निश्चितपणाने मित्रांनो, आपण कुणाचं समर्थक किती दिवस राहायचं? किती दिवस हा धंदा करायचा? चुकीचं मतदान करून किती दिवस आपल्या लेकरा बाळाच्या अन्नामध्ये आपण विष घालवायचं आहे? कधीतरी आपण जागा झालो पाहिजे. कधीतरी आपल्या प्रश्नावरती आपण मतदान केलं पाहिजे. आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये फार सन्मानाची पद होती. कुठलंही काम आमचं असलं की सरकारला कधी करू ना करू असं वाटायचं. आणि असं असताना सुद्धा डोळ्यासमोर ज्या वेळेला टीची नेमणूक सरकारनं केली, एखाद्या नव्या जमातीला आरक्षण द्यायचं असेल तर त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्या चालीरीतीचा अभ्यास केला पाहिजे, त्याच्या मागासलेपणाचा अभ्यास केला पाहिजे. परंतु जे आरक्षण घटनेमध्ये आहे, पुन्हा आम्हाला सांगायला लागले आरक्षण द्यायला काय अडचण नाही, एकाच दिवसामध्ये देऊ शकतो. आदिवासींचा विरोध आहे, आदिवासींची बैठक लावा. आम्ही सांगितलं आमच्या समोर बैठक लावा. अरे काय विरोध आहे? जर विरोध त्याला करायचाच होता तर 1956लाच करायचा, ज्यावेळी कायदा पास झाला. आणि ज्याला कुणाला आमच्या विरोधामध्ये जायचं असेल, तुम्ही साधं परिपत्रक काढून मोकळं व्हा. परिपत्रक काढल्यानंतर ज्यांना कोर्टामध्ये जायचं असेल, आपल्या देशामध्ये लोकशाही 2 कोटी धनगर समाज त्यांचा समाचार घ्यायला तयार आहे. आणि मग मात्र सरकार हतबल झालं. दिल्ली वाऱ्या चालू केल्या, पळापळी सुरू केली. आणि तुम्ही थोडा आहिस्त घ्या, तुम्ही थोडा थांबा, आपण हा मार्ग काही ना काहीतरी काढू, धनगर समाजाला 1-2 हजार कोटीचे पॅकेज देऊ, अमुक करू तमुक करू. मित्रांनो, आपली फार मोठी फसवणूक झालेली आहे. आणि आता आपण फसून चालणार नाही. 2,000 कोटीचं पॅकेज दिलं किंवा अजून काय दिलं, आपला जो मूलभूत हक्क आहे, जे एसटीचं सर्टिफिकेट आहे, ते सोडून आपल्याला दुसरं काही घ्यायचं नाही. आपण कधी अभ्यासानं गेलो नाही. 1931 साली आपली संख्या 8.85% होती, म्हणजे 9% धनगर समाज होता. बॉम्बे स्टेट मध्ये आपण
त्यावेळी 3,21,00,000 बॉम्बे स्टेटची लोकसंख्या असताना धनगर समाजाची लोकसंख्या 28,51,000 होती. त्यानंतर जवळजवळ 18 आणि ते 70 म्हणजे 90 वर्ष झाली. 90 वर्षामध्ये वाढ सोडून द्या, पण किमान तेवढं तरी आरक्षण मिळायला पाहिजे होतं 9-10%. परंतु एनटीचं सुद्धा आरक्षण देताना आपल्याला फक्त 3.5% आरक्षण दिलं. ज्या वेळेला मी आणि गोपीचंद पडळकर माहितीच्या अधिकारामध्ये माहिती घेतली, त्याची टिप्पणी बघितली की कशाच्या आधारावरती आपल्याला 3.5% आरक्षण दिलेलं आहे. मित्रांनो, त्या टिप्पणीवरती स्पष्टपणानं असं लिहिलेलं होतं की अंदाजित लोकसंख्या. अशी कुठे जगामध्ये लोकसंख्या असू शकते का? असं आरक्षण असू शकतं का? आणि ते सुद्धा आपण बघितलं नाही. कोर्टामध्ये कोण गेला असता तर 2 मिनिटांमध्ये त्याची वाट लागली असती, परंतु आपण कधी कोर्टामध्ये गेलो नाही. आणि म्हणून या ठिकाणी आता सरकार सुद्धा आरक्षण देत असताना तुम्हाला 3.5% आरक्षण देणार अशा पद्धतीची भाषा करत आहे. जेवढी आमची संख्या 2011ला जातीनिहाय जनगणना झालेली आहे, परंतु तुम्ही ती जाहीर केलेली नाही. जर प्रत्येक समाजाला कळालं की लवाराला कळालं, कुंभाराला कळालं, नाव्याला कळालं, माळ्याला कळालं, धनगराला कळालं की आपली संख्या एवढी आहे, आणि मग आपला सत्तेचा वाटा या राज्यामध्ये असला पाहिजे का असू नये. एवढा मोठा 1.5 कोटी धनगर समाज, कुठं आपल्या सत्तेचा वाटा? कुठं आहेत खासदार? कुठं आहेत पद? कुठं आहेत महामंडळ? कुठं आहेत अनुदान? आणि सरकार निवडून येणार असतील आणि असेच राज्य करणार असतील तर निश्चितपणानं आपल्याला त्या विरोधामध्ये हक्काची लढाई, वाट्याची लढाई सुद्धा भविष्यामध्ये करावी लागणार आहे. नुसतं आरक्षण घेऊन थांबून चालणार नाही. आरक्षण तर मिळवणारच आहे. त्याच्या छातीवरनं नरड्यावर पाय देऊन आरक्षण घेणारच आहे. 4 महिन्याभरामध्ये हे सरकार वाकलं नाही, यांनी जिल्हाधिकाऱ्याला आदेश काढला नाही तर 50 लाख धनगर समाज मुंबईमध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही. त्याने आरेवाडीचा आपला एल्गार बघितलेला आहे, त्याने आपल्या औरंगाबादचा एल्गार बघितलेला आहे. आणि म्हणून सरकारनं आता वाट न पाहता तात्काळपणानं 15 दिवसाच्या आतमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना 2 वळीचं परिपत्रक काढावं. तुम्हाला दुसरं काय करायची गरज नाही. कोर्टामध्ये कुणी गेला तर हा 2 कोटी धनगर त्यासाठी समर्थ आहे. तुम्ही त्याची चिंता करू नका. आणि म्हणून या सरकारला इशारा देण्यासाठी राज्यभरामध्ये या एल्गार मेळाव्याच्या निमित्तानं गोपीचंद पडळकरनी सुद्धा माझ्याबरोबर जीवाचं रान केलं. आपल्या शब्दाने, आपल्या वक्तृत्वाने या महाराष्ट्रातल्या तरुणाला अगदी नाचवलं. औरंगाबादमध्ये ज्या वेळेला आम्ही मेळावा पुकारला त्यावेळी मराठवाड्यातले सगळे नेते एकत्र आले आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की इथला धनगर मरून पडलेला आहे, भरपूर लोकांनी या ठिकाणी फसवलेला आहे, समाजाला 50 वर्षामध्ये काहीच मिळालं नाही आणि आता हा धनगर उठवू शकत नाही. त्यावेळी त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही त्याची चिंता करू नका. गोपीचंदच्या वाणीमध्ये इतकी ताकद आहे की धनगर मरून पडलेला असला तरी मुर्द्याला सुद्धा नाचायला लावण्याची ताकद गोपीचंद पडळकरांच्या वक्तृत्वामध्ये आहे. आम्ही वाडीवरती गेलो, वस्तीवरती गेलो, प्रत्येक गावामध्ये गेलो. 2 महिने पायाला भिंगरी बांधून मराठवाड्याच्या 9 जिल्ह्यामध्ये अगदी बुलढाण्यापर्यंत आलो. परंतु मित्रांनो, त्या ठिकाणी समाजाला विश्वास दिला की आरक्षण मिळवू शकतो.
तुम्ही उठलं पाहिजे. कुणी फसवून गेला, कुणी 4 पदं मिळवली, निश्चितपणानं ते सोडून देऊ. हजारो वर्ष किंवा शेकडो वर्ष ह्या हरामखोरांनी राज्यकर्त्यांनी फसवलंय. आपल्यातल्या 4-2 हरामखोरांनी फसवलं तर आपण बाजूला टाकू, परंतु ह्या राज्यकर्त्यांचा जर आपल्याला बदला घ्यायचा असेल तर आपल्याला पेटून उठावं लागेल. समाजातली 4-2 मंडळी असतील बाजूला सारू म्हणून काय अख्खा समाज मारायचा नाही. आपल्याला समाजाला उठवायचं आहे, जागा करायचं आहे. निगेटिव्ह करून चालणार नाही. आपल्याला नकारात्मक भूमिका घेऊन आपल्याला हा लढा यशस्वी करता येणार नाही. जे 4-2 लोक असतील बाजूला सारा आणि आपण निश्चितपणानं ही भूमिका घेऊन आम्ही महाराष्ट्रामध्ये पुढे गेलो. आणि मित्रांनो, इतक्या तुफान पद्धतीनं तुम्ही लोणंदची सभा पाहिली असेल, तुम्ही मनमाडची सभा पाहिली असेल, तुम्ही माजलगावची सभा पाहिली असेल. लाखो लोक त्या ठिकाणी, 1-1 लाख 1.5 लाख लोक असे 4-4 3-3 तास वाट बघत त्या ठिकाणी म्हणजे धनगर समाज राज्यातला एक झालेला आहे. जळगाव असेल, अंमळनेर असेल, अगदी बुरहानपूरच्या बॉर्डर पर्यंत असेल, ह्या सगळ्यांनी एक होऊन या महिन्याभरामध्ये सरकारनं सर्टिफिकेट दिलं. ठीक, आम्हाला फसवणूक नको, आम्हाला दिल्ली नको, अरबी समुद्र नको, दुबई नको. साधं फक्त 2 वळीचं परिपत्रक काढा. इंग्रजीमध्ये त्याला धनगड म्हणा आणि मराठीमध्ये त्याला धनगर म्हणा. या तिन्ही राज्याचं तुम्हाला हे दिलेलं आहे. आणि हे जर नाही केलं तर मात्र ह्या सरकारला 25 नाही पण 50 फूट खोल खड्डा खांदून या सरकारला गाडून त्यावरती धनगराचा पिवळा झेंडा हा धनगर समाजाचा तरुण रोवल्याशिवाय आणि आपण सगळ्यांनी त्याची माती सावरल्याशिवाय घराकडे जायचं नाही, ही तुम्हाला शपथ देतो. आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय मल्हार. धन्यवाद साहेब. बाबासाहेबांच्या स्वप्नातला समाज सुधारण्याचा मापदंड असलेला बांधव जेव्हा सिंहगर्जना करतो तेव्हा सत्ताधाऱ्यांना घाम फुटल्याशिवाय राहत नाही. हे साहेब आपल्या भाषणावरून आम्हाला आज दिसून आलेलं आहे. अरे कोण म्हणतं देणार नाही. यानंतर मी आदरणीय आपल्या महाराष्ट्राची मुलूक मैदान बुलंद तोप गोपीचंदजी पळळकर साहेब यांना विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त करावं, आम्हाला मार्गदर्शन करा. अंमळनगर मधला धनगर सारा एक आहे ना? काय वाद नाहीत तुमच्यात? नक्की का? माझा लिंबाखाली बसलेले तुमचं काय नाही ना? वेगळं का बसलाय मग तुम्ही? सगळे चिटकून बसा ना पुढे येऊन. अख्खा महाराष्ट्र बघतोय अंमळनगर नेरची सभा. या सगळे पुढं. लोकांना वाटतंय ना तुमच्यात 2 गट आहेत. शाळेच्या कट्ट्यावर बसलेले सगळे या इकडं. या सगळे इकडच्या शेड मध्ये सगळे चला. महाराष्ट्र बघतोय अंमळनेरची सभा तुमची. या सगळे 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 पुढे या. एकही माणूस थांबू नका. 20 मिनिटात सभा संपवायची आहे. सर्व तरुणांनी खाली बसा. आणि पुढे नाही आला तर 2 तास भाषण करणार आहे मी. या सगळे या पुढं. गेल्या 70 वर्षापासून घटनेनं दिलेलं आरक्षण या महाराष्ट्रातल्या जातीवादी व्यवस्थेनं डावललेलं आहे. धनगरांची मतं घेताना धनगर समाज सगळ्या पक्षांना चालतो, पण जर धनगरांना न्याय द्यायची जर वेळ आली तर मग धनगराची जात बघितली जाते. आणि या महाराष्ट्रामध्ये 2014ला पंढरपुरापासून बारामती पर्यंत एक समाजानं रॅली काढली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या आघाडी सरकारनं धनगरांना एसटीचं सर्टिफिकेट दिलं नाही, म्हणून समाजातल्या सर्व लोकांनी त्यांच्या विरोधात जाऊन भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेमध्ये आणलं. भारतीय जनता पार्टीच्या सरकारानं जाहीरनाम्यामध्ये लिहिलं होतं
की तुम्ही आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट देतो. लिहिलं होतं ना? अजून दिलं का? 4.5 वर्ष केंद्र सरकारला पूर्ण झाली, 4.5 वर्ष झाली. महाराष्ट्र सरकारला सत्तेमध्ये येऊन 31 ऑक्टोबरला 4 वर्ष पूर्ण झाली. नोव्हेंबर डिसेंबर हा जानेवारी महिना आहे, तरी सुद्धा सरकार म्हणतोय धनगरांचा अभ्यास चालू आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा रिपोर्ट आलाय. आज अंमळनेरच्या या सभेमध्ये अहिल्या देवींना आपण अभिवादन करून व्यासपीठावरची सर्व या तालुक्यातली सर्व नेते मंडळी, उत्तमरावजी जानकर, शिवदास बिडकर आणि तुम्ही सर्व लोक या उन्हातानामध्ये का आलोय आपण? या उन्हामध्ये सगळ्यांनी आपल्याला ठरवायचं आहे, या महिन्याभरात धनगराच्या पोराच्या हातामध्ये जर एसटीचा दाखला मिळाला नाही तर हे महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार सत्तेतून हद्दपार करायची शपथ घेण्यासाठी आपण इथं घ्यायची का नाही शपथ? तर कुणाला काळजी वाटते भाजपचं सरकार पाडून काय करायचं? नाही, आपली लोक टेन्शन फार घेतात. जणू काय आपलाच बाप आमदार असल्यासारखं आपल्याला काळजी असते, आपलाच बाप खासदार असल्यासारखं लय चिंता. त्याचं टेन्शन एवढं असतं, घरी येऊन जेवून गेलेला असतो आमदार, त्याचा फोटो बेताडावर लावलेला असतो. अरे बापाचा लाव ना, त्याचा काय लावतोय फोटो बेताडावर? आज घरी गेल्यानंतर या सगळ्यांचे फोटो काढून फेकून द्यायचे. देणार ना? आईचा आणि बापाचाच फोटो लावायचा, अहिल्यादेवीचा, यशवंतरावाचा लावायचा, शिवाजी महाराजांचा, महात्मा फुलेंचा लावायचा, अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावायचा. हे दुसरे कुठले आमदार, खासदार, इनामदारांचे फोटो घरात लावायचे नाहीत मित्रांनो. कशासाठी लावायचे नाहीत? याला शास्त्रीय कारण आहे. याला शास्त्रीय कारण आहे. आपल्या घरामध्ये एखादी महिला गर्भवती असेल आणि 9 महिने गर्भ पोटामध्ये वाढतो, त्या 9 महिन्यामध्ये जे घरामध्ये घडतं त्याचा प्रभाव त्या गर्भावरती पडतो. तुम्ही जर शिवाजी महाराजांच्या पुस्तकाचं त्या मातेनं वाचन केलं तर शिवाजी महाराजांचा प्रभाव त्या गर्भावरती पडतो. अहिल्यादेवीचा, जिजाईचं जर वाचन केलं तर त्या मुलीच्या गर्भावरती अहिल्यादेवीचा, जिजाईचा प्रभाव पडतो, सावित्रीबाईचा प्रभाव पडतो. तुम्ही जर घरात पुढाऱ्याचे फोटो लावले, ते जर त्या मातेनं बघितलं तर त्याचा प्रभाव त्या गर्भावरती पडतो. जर तुमचा नेता चोर लबाड असेल, लुच्चा असेल, तर पोरग लुच्चा लबाड तुमच्या घरामध्ये निर्माण होतं. या महाराष्ट्रामध्ये ज्यानं भ्रष्टाचार केलाय, ज्यानं पैसा मुबलक खाल्लाय, त्याचा फोटो जर तुम्ही भितरावरती टांगला आणि त्या माऊलीनं बघितला तर ती औलाद तुमच्या घरामध्ये जन्माला येते. म्हणून ते फोटो काढून फेकून द्या मित्रांनो. हे शास्त्र सांगतंय, मी सांगत नाही यांचं, हे शास्त्रातलं तुम्हाला सांगतोय. अंमळनेरच्या या भूमीमध्ये पहिल्यांदा एल्गार होतोय. मी आज उत्तमराव जानकर साहेबांनी माझ्या वतीनं जाहीर करतो, अंमळनेरच्या या चौकामध्ये जे अहिल्यादेवीचं स्मारक उभा केला त्याचा लोकार्पण सोहळा केलेला आहे, हे तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं जाहीर करतो. अहिल्यादेवींचं स्मारक हे नुसत्या धनगरांना प्रेरित करणार नाही मित्रांनो. या अंमळनेर तालुक्यातल्या आणि आजूबाजूच्या येणाऱ्या प्रत्येक बहुजनांच्या पोरांना, बहुजनांच्या युवकांना, बहुजनांच्या युवतींना ते प्रेरणा देणारा स्मारक ठरणार आहे. आणि ते स्मारक तुम्ही उभा केला, त्या अखंड महाराष्ट्रातल्या लोकांना एक आदर्श घेण्यासारखं देखणं स्मारक तुम्ही उभा केला, त्याबद्दल तुम्हा सर्व जनतेचं, महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या वतीनं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो मित्रांनो. 14-15 हजार लोकसंख्या या तालुक्यात असली तरी तुम्ही जागृत आहात. तुम्ही जर ठरवलं तर तोच आमदार निवडून येऊ शकतो. मागच्या वेळेस ठरवलं तुम्ही, हे आमदार निवडून आणला, बरोबर ना? मागच्या वेळेस तुम्ही ठरवलं, तो आमदार निवडून आणला. त्या आमदारांना आज संध्याकाळी जाऊन सांगा, जर सभागृहात काय नाही कालवा केला तुला सुद्धा पाडणार आहे, हे आम्ही आज ठरवलंय. एकाच्या मागे 10-10, 20-20, 30-30 वर्ष राहू नका. आपल्या आजोबांनी बापांनी ते केलं ती चूक आहे, चूक आहे. 1980 ला भांडण केलं, चुलत्याला मारलं, पोलीस स्टेशनला गेला, त्याला सोडवलं तर 4 पिढ्या आपली त्यांनाच मतं देतात. काय आजी म्हणते, अरे आजोबाला सोडवलं होतं. अरे किती वेळा मतं द्यायची? 151. कायदा समजून घ्या.
एक कानाखाली दिली तर भेटाय लपून बसताय 8-8 दिवस पाहुण्याकडं. काय पोलीस मागा लागलेत? अरे कायदा समजून घे बाबा. पोलीस इन्स्पेक्टरला स्वतः जाऊन भेटा, तहसीलदारला स्वतः जाऊन भेटा, प्रांतांना स्वतः जाऊन भेटा आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची रिलेशन वाढवा. धनगरांना कुठलीच अडचण येणार नाही. तुम्ही पुढाऱ्याची रिलेशन वाढवत गेला. बोकाड कापलं ह्याला घरी आहे, कोंबडा कापला त्याला घरी आहे. अरे ते काय करणार तुमचं? लाचार समाज व्यवस्था निर्माण केली. लाचार समाज व्यवस्था. उत्तमराव आणि गोपीचंद महाराष्ट्रभर फिरून काय करतायत? मला माझा समाज हा स्वाभिमानी समाज बनवायचा आहे म्हणून आम्ही राज्यभर फिरतोय. आंदोलन जेव्हा आम्ही पुकारलं तेव्हा लोक म्हणले ह्यांना काहीतरी पाहिजे. तुमच्याही कानावाला असेल. पहिले 8 दिवस म्हणले मुख्यमंत्र्याचीच पिल्लाय ती, दोघांना मुख्यमंत्र्यांनी पाठवलंय. परत 15 दिवसांनी म्हणले पवार साहेबांनी ह्यांना फंडिंग केलंय. हे पवार साहेबाच्या पैसे हेलिकॉप्टर घेऊन फिरतात. अख्खा कालवा महाराष्ट्रात मिळलाय ना. एकतर कोण करत नाही, केलं का त्याच्या मागा लागते भूतासारखं. त्याचा शोध घेते ती कुठनं आली, काय आली, कपडे कुठनं घातली. यार का एवढं काय भेकार आहे? पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा. या राज्यामध्ये एक विधान परिषदेवरती धनगरांचं आंदोलन मोडीत करायचं. एक राज्यसभा दिली तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या 2 कोटी धनगरांचं आंदोलन मोडीत करायचं. एखादं बिन खात्याचं मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं तर धनगरांना दुसरं काय द्यायची गरज पडत नाही. हे या राज्यातल्या राज्यकर्त्यांनी ओळखलं. मग ते राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, आताच भाजप असेल, 2 कोटी लोकांचं नेतृत्व एका आमदारानं करायचं. ही जी प्रथा या महाराष्ट्रामध्ये आहे. जेव्हा आम्ही आंदोलन उभा केलं तेव्हा आम्हाला तुम्हाला एवढा सांगायचा आहे, अरे आम्हाला पण स्वार्थ आहे. आम्ही काय संतांची औलाद नाही, आम्हालाही स्वार्थ आहे. पण गोपीचंद पडळकर आणि उत्तमरावला एक आमदारकी नको आहे. आम्हाला 35 धनगरांचे आमदार पाहिजेत. हे आमचा स्वार्थ आहे. बरोबर ना? आमदार खासदार तर व्हायचंच आहे ना आम्हाला. आम्ही जन्माला कशासाठी आलोय? आमदार खासदार मंत्री व्हायला जन्माला आलोय. तुम्हाला काही दिवसामध्ये दिसल. पण धनगर समाजाची ढाल करून दलाली करून आम्हाला आमदार व्हायचं नाही. दलाली करून आम्हाला खासदार व्हायचं नाही. या महाराष्ट्रातल्या सत्तेतला निम्मा वाटा आम्हाला पाहिजे. धनगराचा गृहमंत्री झाला पाहिजे, महसूल मंत्री झाला पाहिजे, बांधकाम मंत्री झाला पाहिजे, कृषी मंत्री झाला पाहिजे. कुठली तरी न घेणारी खाती आमच्या वाट्याला चालणार नाही इथून पुढच्या काळामध्ये. म्हणून राज्यभर आमचा दौरा आहे. सर्टिफिकेट तर मिळणार आहे. सर्टिफिकेट नाही दिलं तर सरकारच राहणार नाही मित्रांनो राज्यात आणि केंद्रात. तुम्ही पाडू शकता ना इथला आमदार? असे 91 आमदारांची यादी काढली आम्ही. कुणाला पाडायचं आहे? भाजपवाल्यांचं. निवडून आलेले भाजपचे सपोर्ट भाजपला देणारे अशी 91ची यादी काढल्यावर सरकार येतं का? 20 खासदार जर या महाराष्ट्रातले पाडले तर केंद्रात सरकार येतं का? सगळ्यांची यादी काढली. 1000पासून 15,000 पर्यंत कोण कोण आलेत? 500 कोण आलाय, 1200 कोण आलाय, 1,500 कोण आलाय. तिथं समाज किती आहे? दुसरीकडे 50,000 निवडून आलाय, तिकडे आम्ही सभा घेत नाही, जात नाही. तेवढा वेळ नाही वाया घालवायला. जिथं तुमचा उपद्रव्य मूल्य होऊ शकतो तिथंच कार्यक्रम लावलेत. आणि तुम्ही आज संध्याकाळी इथल्या व्यवस्थेला सांगा, खासदारांना आणि आमदारांना, जर तुम्ही एसटीच्या सर्टिफिकेट विषयी जर भाषा नाही बोलला, जो धनगर हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. आमच्या जर हिताचं तुम्ही बोलणार नाही तर तुम्हाला आम्ही त्या खुर्चीत बसू देणार नाही. काट तुमच्या वाटेत पेरणार आहे आम्ही. पूर्वीचा धनगर वेगळा. भाषणात त्यानं सांगितलं होय धनगर लय प्रामाणिक, आम्ही लगेच ढोल बडवायची दान 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 दान. तसला तर राहिलेलं नाही. तुम्ही जर आम्हाला टांग लावाय गेला ना, डबल टांग तुम्हाला आहे. तुम्ही जर आम्हाला अरे म्हणला तर तुम्हाला कार्य आहे. तुम्ही जर आमच्या कानाखाली 1 दिली तर मागं सरून 2 देणार आहे. द्याल का नाही? कुणाच्या बी मारायची नाही. ज्यानं मारली तरच मारायची नाही. मी सांगितलं जाऊन 2 चुलत्याच्याच कानाखाली द्यायचं. तसलं काय धंदा करू नका. म्हणून इथून पुढच्या काळामध्ये राजकीय प्रगल्भता आपल्यामध्ये आली पाहिजे. राजकारण करायला शिका. जी पोरं शिकतायत त्यांनी शिका, नोकऱ्या करा. जे व्यवसाय करतायत त्यांनी व्यावसायिक व्हा. पण माझ्यासारखी मोकळी फिरतेत ना, त्यांनी या राजकारणामध्ये यायला पाहिजे. राजकारणामध्ये तुम्ही पदाधिकारी व्हायला पाहिजे. अरे जर तुमच्या दारातला डांबावरचा 50 रुपयाचा बल्ब गेला तर तुम्ही चढून डांबावरती बसू शकत नाही. तुम्ही नगरपालिकेकडे जाता, ग्रामपंचायत हद्दीत राहत असाल तर सरपंचाकडे जाता. माझ्या दारातला बल्ब गेलाय, दार तुझं, अंगण तुझं, घर तुझं, डांबावरचा बल्ब वाचवायचा अधिकार तुला नाही.
तुम्हाला सरपंचाकडे किंवा नगराध्यक्षाकडे जावं लागतं, नगरसेवकाकडे जावं लागतं. तुमच्या अंगणातला रस्ता जर कॉन्क्रिटीकरण करायचं असेल तर गल्लीतली लोक पैसे काढून रस्ता कॉन्क्रिटीकरण करत नाहीत. सरपंचाकडे जातात, नगराध्यक्षाकडे जातात, आमदारकडे जातात, आमच्या गल्लीतला रस्ता करा. आमच्या गल्लीत गटार नाही, दारामध्ये गटार तुंबले, आमचं गटार बांधून द्या. 2 लाखाचं गटार असतं, तुमची 100 घरं असते तरी सुद्धा तुम्ही करत नाही, कारण ते सगळं राजव्यवस्थेतनं केलं जातं. जर तुमच्या दारातला डांबावरचा बल्ब बसवायला सुद्धा तुम्हाला राजकर्त्याकडे जावं लागतं. तुमच्या दारातलं गटार तयार करायला सुद्धा तुम्हाला राजकर्त्याकडे जावं लागतं. तुमच्या बिरोबाच्या मंदिराच्या समोरचा सभा मंडप टाकायला तुम्हाला आमदाराकडे, खासदाराकडे जावं लागतं. तुमच्या गल्लीतला रस्ता बसवायला तरी तुम्हाला त्या व्यवस्थेकडे जावं लागतं. मग तुम्ही का पुढारी होत नाही? तुम्ही कशासाठी मागे पडताय? राजकारण लय वाईट असतं. अरे सगळे राजकारणातच घडतं, ते तुम्ही करा. जर तुम्ही राजकारण नाही केलं ना, तुम्हाला काळं कुत्र सुद्धा विचारणार नाही. राजकारण जर तुम्ही नाही केलं तर, आजपर्यंत आपल्या लोकांनी हेच केलं, अहिल्या जयंती राजकारणावर बोलू नको. मग ते काय कीर्तनाचा कार्यक्रम आहे? कशाला एकत्र यायचं? जर तुमच्यामध्ये विचार मंथन होणार नसेल तर तुम्ही एकत्र कशासाठी यायचं? म्हणून भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगून ठेवा, अरे या धनगराच्या जीवावरती तुम्ही महाराष्ट्रामध्ये सत्ता भोगता, या धनगरांच्या जीवावरती या महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ निर्माण करता आणि मग धनगराच्या वाट्याला उपेक्षा देता. धनगरांना तुम्ही काय न्याय देता, काय सन्मान देता, अपमान करता? अरे आमच्या आजोबाचा, पंजोबाचा, बापाचा, आईचा, भावाचा अपमान केलाय आणि आम्हाला त्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे, म्हणून आम्ही राज्यभर ही चळवळ उभा केलेली आहे. जर जिथं तुम्हाला स्वाभिमान मिळत नसेल, जिथं तुम्हाला अपमानित व्हावं लागत असेल, तर ते पक्ष आणि पार्ट्यांमध्ये तुम्ही राहायचं नाही. त्या पक्षाने पार्ट्या गेल्या उडत, त्या पार्ट्यामध्ये काय किंमत आहे? आमच्या मतावरती जर तुम्ही राज्य करत असाल तर आम्हाला सन्मानाची वागणूक पाहिजे. नुसती सन्मानाची वागणूक नाही, आम्हाला सत्तेतला वाटा पाहिजे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. आमची संख्या मोजा आणि आम्हाला द्या. लोक म्हणले तुम्हाला आरक्षण कशाला? अरे मग आमची 2 कोटी लोक आहेत, आमचे आमदार कुठे आहेत? 6 आमदार विधानसभेवरती निवडून येतात. आमच्या लोकसंख्येप्रमाणे आमचे 35 आमदार पाहिजेत. म्हणून आम्हाला राजकीय आरक्षण पाहिजे. आमचे IAS कुठे आहेत? आमचे कलेक्टर किती आहेत? आमचे SP किती आहेत? आमचे DYSP किती आहेत? आमचे डेप्युटी कलेक्टर किती आहेत? आमचे तहसीलदार किती आहेत? आमचे पोलीस इन्स्पेक्टर किती आहेत? आमच्या संख्येप्रमाणे ही संख्या नाही प्रशासनातली. म्हणून आम्हाला STचं आरक्षण पाहिजे. आमचा मेंढका रात्रंदिवस रानावनामध्ये राहतो, 6-6 महिने घर सोडून जातो, दऱ्या खोऱ्यामध्ये, वनामध्ये, जंगलामध्ये राहतो, असल्या उन्हामध्ये काबाड कष्ट करतो, थंडीमध्ये कुडकुडत कुडकुडत त्या मेंढराच्या मागे झोपतो, वाऱ्यामध्ये पावसामध्ये माझी माऊली तिथं स्वयंपाक 3 दगडाची चूल मांडून करते. मग त्याला सरकारनं कधी बघितलं का? तू राहतो कुठं, खातो काय, झोपतो कुठं, काय तुझी व्यवस्था आहे, तुझी पोरं कुठल्या शाळेत आहेत, कधी कुठल्या सरकारानं विचारलं का? नाही विचारलं मित्रांनो. म्हणून या व्यवस्थेमध्ये आपल्याला घुसायचं आहे. आणि हे जर सत्तेतला निम्मा वाटा आणि 35 आमदार पाठवायचे असतील तर आपल्याला STचा दाखला आपल्या हातामध्ये मिळवल्याशिवाय हे होत नाही. ज्या दिवशी STचा दाखला तुमच्या हातामध्ये पडेल तेव्हा या महाराष्ट्रातले 35 विधानसभा मतदारसंघ आरक्षित होणार आहेत. आरक्षित. तिथं तुमच्याशिवाय मला उभाच राहता येणार नाही. मग तुम्ही 4 पार्ट्यांना उभा राहा, काही करा, तुम्ही तिथं निवडून जाणार आहे. म्हणून ही लढाई महत्वाची आहे. आणि सरकारला कळलंय आता. मागे सरकारला वाटत होतं आम्ही मंत्रीपद दिलेत, आम्ही राज्यसभा दिल्या, आता धनगरांना द्यायची काय गरज नाही. धनगरांनी तुम्हाला मतं काय यासाठी दिलेत का? मंत्रीपद दिलं म्हणजे तुम्ही धनगरांच्या वरती उपकार केलेला नाही. राज्यसभा दिली म्हणजे तुम्ही उपकार केला नाही. अरे आमचा बॅकलॉग आहे, अजून खूप पदं तुम्हाला द्यायला पाहिजेत या राज्यातल्या धनगर समाजाच्या पोरांना. एक गोपीचंद पडळकर आणि एक उत्तमराव तुमचं नेतृत्व करू शकत नाही मित्रांनो. 100 गोपीचंद आणि 100 उत्तमराव या महाराष्ट्रामध्ये निर्माण करावे लागतील तुम्हाला. आजपर्यंत हे झालं. मी पुढारी झालो का मी आपलं निवंत फिरायचं, भांडारा उजळत जायचं. मी आलो का तुम्ही ढोल वाजवणार, मी सांगणार ह्याला मत द्या, त्याला मत द्या, ह्याचं डाला घेऊन जाणार, त्याचं डाला घेऊन जाणार. कशा धनगराला किंमत मिळणार? आजपर्यंत काय घडलं महाराष्ट्रामध्ये? धनगरांच्या मताचा बाजार मांडला काही लोकांनी आणि तो बाजार आपल्याला करू द्यायचा नाही. मताचं राजकारण झालं पाहिजे, बाजार झाला नाही पाहिजे. आणि म्हणून तुम्ही जागर हवा. मुंबईमध्ये जेव्हा आम्ही रॅली पुकारतोय, महाड ते मुंबई,
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चौदार तळ महाडमध्ये कोकणामध्ये आहे. त्या चौदार तळ्यावरून आपल्याला चालत मुंबईला निघायचं आहे. आपल्या बरोबर आपली मेंढरा असतील, कुत्री असतील, कोंबडी असतील, बैल गुरं असतील आणि घोडे असतील, हे सगळं घेऊन चालत आपण मुंबईला जायचं. आणि ज्या दिवशी आझाद मैदानावरती मुंबईच्या आपण पोहोचू त्या दिवशी एकतर त्यांना सर्टिफिकेट द्यावं लागेल, नसेल तर धनगराचा पोरागा शपथ घेऊन तिथून येईल. हे सरकार गाडण्याची शपथ त्या आझाद मैदानावरती तुम्हाला दिली जाईल. कोण कोण येणार मुंबईला? बघा, शूटिंग करून घेतलंय, बघणार आहे आम्ही. 7 दिवस फक्त तुम्ही वेळ द्या. किती दिवस? 7 दिवस फक्त तुम्ही वेळ द्या. गोपीचंद पडळकर आणि उत्तमराव जानकर राहिलेलं आयुष्य तुमच्यासाठी द्यायला तयार आहे. फक्त 7 दिवस वेळ द्या. हे जे 70 वर्ष अडकलेला एसटीचा धाकला आम्ही घेऊन येतो, पण 7 दिवस ताकदीनं या. मेंढर दुसऱ्याकडे शेजारच्याकडे द्या, बैल त्याच्याकडे द्या, गुरं द्या. त्याची राखात 8-15 दिवस तो लग्नाला गेला, मातेला गेला, त्याला म्हणून तुझं मी राखतो. पण मी जेव्हा एसटीच्या आरक्षणासाठी मुंबईला जाईल तेव्हा तू माझ्या घराकडे बघायचं. 7 दिवस वेळ द्या. या महाराष्ट्रातली राजकारती जमात तुम्हाला मी दाखवून देतो. राजकारती जमात. औरंगाबादचा कार्यक्रम झाला, आरेवाडीचा कार्यक्रम झाला, पुण्याचा कार्यक्रम झाला. या राज्यामध्ये अनेक सभा होतात. 91 सभांचं आम्ही नियोजन केलंय. आणि त्या 91 सभा यासाठी आहे की तुम्हाला एका उंचीवरती घेऊन जायचं आहे. एका उंचीवरती तुम्हाला घेतल्याशिवाय कुठलंच राजकारण झालं नाही पाहिजे. ना नगरपालिकेचं झालं पाहिजे, ना आमदारकीचं, ना खासदारकीचं, ना जिल्हा परिषदेचं, ना पंचायत समितीचं किंवा ना ग्रामपंचायतचं. तुम्हाला विचारलंच पाहिजे. ही व्यवस्था धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अखेरच्या लढ्यामध्ये आहे का नाही? वाटतंय का नाही तुम्हाला? तुम्हाला काही किंमत आल्यासारखं वाटतंय का नाही? अरे जे कोण चहा पिये म्हणत नव्हती ती चहा कॉफी नाश्ता कर म्हणतंय. त्याला माहिती बावारलंय. काय तर करू शकतंय, करते का नाही? आमदार मताला येते, पाया पडतंय, चपल्या काढू देत नाही, पण परत गेल्यावर तोंड काळा करतोय. का? धनगर आहे. अरे काय मत घेताना तू वाटत नाही? मत घेताना तुला चपल्या न काढता सुद्धा पाय पडतोय, तेव्हा लाज वाटत नाही. पण तिकीट मागाय गेलो ती जात विचारतोय, ह्यो कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या जातीचा आहे, ह्यो कुठल्या धर्माचा आहे, ह्यो दलिताचा आहे, ह्यो वंजाऱ्याचा आहे, ह्यो धनगराचा आहे. काय तिकीट देताना मत घेताना सगळ्यात चालतंय, अजिबात वाटत नाही ते. हे गणित तुम्हाला बिघडवायचं आहे महाराष्ट्रातलं. हे जे प्रस्थापित आहे 200-250 घरांनी या महाराष्ट्रामध्ये, बाप गेला का पोरगा, पोरगा गेला का नातू, पोरगा नसला का पुतण्या, पुतण्या नसला का पुतणी, हे जे 200 घराणे या महाराष्ट्रावरती राज्य करतायत, हे प्रस्थापित घराणे तुम्हाला नेस्तनाबूत करायचे आहेत. यांच्या छताळावरती नाचण्यासाठी तुमचा जन्म झालाय. थया 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 नाचा प्रस्थापिताच्या छताळावरती, आणि त्यासाठी तुम्हाला जन्म घेतलाय तुम्ही. नाहीतर मेला तर कोण तुम्हाला विचारतंय? कोणी सुद्धा विचारत नाही. पूर्वी थडगी तर बांधती आपल्या बापजाऱ्यांची, तुमची थडग सुद्धा पोरग बांधणार नाही. सगळं बदल झालाय. जन्माला आलो काय, मेलो काय? जन्माला आलोय तर वाघासारखं जगा, लाचारासारखं जगू नका. हे ठरवा काय करायचंय आपल्या मनामध्ये. आणि ज्या दिवशी तुम्ही ठरवाल ना की या महाराष्ट्रामधलं आम्हाला राजकारण करायचं आहे, त्या दिवशी या महाराष्ट्रातलं राजकारण तुम्हाला विचारल्याशिवाय होत नाही मित्रांनो. हेच आपल्याला कळलं नाही म्हणून 70 वर्ष असलेलं आरक्षण आपल्याला दिलं नाही सरकारनं. सरकार म्हणते आदिवासी बिघडलाय. अरे कोण आदिवासी? आम्ही आदिवासी आहे. आम्ही भटके आदिवासी आहे, तो आदिवासी आहे. अरे आम्ही त्यांचा भाव आहे. कशाला तुम्ही आदिवासींना पुढे घालता? आदिवासींचा विरोध आहे का? आदिवासींनी घटना लिहिली का? धनगरानं लिहिली का? कुठल्या मुख्यमंत्र्यांनी लिहिली? कुठल्या मंत्र्यानं लिहिली? जो घटनेनं अधिकार आदिवासींना दिलाय तोच घटनेनं अधिकार या महाराष्ट्रातल्या धनगरांना दिलाय. म्हणून आदिवासीचं आपलं भांडण नाही मित्रांनो. ज्या ज्या संख्येनुसार आदिवासी आहेत, 1,05,00,000 आदिवासी या महाराष्ट्रामध्ये आहेत, आणि त्यांच्या लोकसंख्येनुसार 25 आमदार आरक्षित आहेत. त्यांच्यावरती कुठलाही धनगरांना आरक्षण दिल्यानं अन्याय होणार नाही. आणि जेव्हा धनगरांना एसटीचं आरक्षण मिळेल तेव्हा आपली संख्या मोजली जाणार आहे, आणि आपली जेवढी संख्या आहे तेवढ्या पट्टीमध्ये आपले मतदारसंघ आरक्षित होणार आहेत. या महाराष्ट्रातल्या सगळ्या टग्यांचे मतदारसंघ आरक्षित होणार आहेत, म्हणून ते घाबरलेले आहेत. तुम्हाला धनगरांना आरक्षण द्यायला त्यांची कुठली अडचण नाही मित्रांनो. मला एक जणाचा फोन आला, तुम्हाला सगळ्या सुविधा देतो, आणि मी म्हटलं राजकीय आरक्षण ते देता येत नाही. अरे आम्हाला राजकीय आरक्षण पाहिजे, आम्हाला सुविधा ते मिळतीलच. आम्हाला राजकीय आरक्षण महत्वाचं आहे. कोण म्हणतोय 3.5% द्या? हे होत नाही 3.5% बिक्के. हे 1989 ला आमची फसवणूक केली तुम्ही. या राज्यामध्ये आमची संख्या मोजा.
तुम्ही जनावर मोजताय, मेंढर किती आहेत, कोंबड्या किती आहेत, गुरं किती आहेत, बैल किती आहेत. या राज्यामधल्या जनावरांची संख्या मोजली जाते, पण माणसाची संख्या मोजली जात नाही. या राज्यात ब्राह्मण किती आहे, मराठा किती आहे, बौद्ध, चांभार, कुंभार, ढोर, नावी, साळी, तेली, कोष्टी, वंजारी, हटकर, धनगर, सनगर, रामोशी, वडर, बेडर, मुसलमान, लिंगायत, परेड, गडशाचं, डवऱ्याचं, लोणाऱ्याची पोरं किती आहेत, कोळ्याची किती आहेत, माकडवाल्याची, कुंच्याची किती आहेत, मोजत नाही. कोंबडी कुत्री मोजतंय सरकार, पण माणसं मोजत नाही. अरे आमची माणसं मोजा आणि मग आम्हाला तेवढं आरक्षण द्या. 3.5% आरक्षण आम्ही घेणार नाही. म्हणून 2 महिने जागा राहावा, 2 महिने जागा राहावा. 2 महिन्यात जर झोपला ना, आयुष्यभर तुम्हाला कोणी आरक्षण देत नाही. ही काळच महत्वाचा आहे. रात्र वैऱ्याच्या सर्टिफिकेट मिळाला तर ह्या लोकसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर, नाहीतर हे आपल्याला देणार नाहीत. जर परत मोदींचं सरकार आलं, ते म्हणा धनगरांच्या व्यतिरिक्त येत आहे, त्यांना आरक्षण द्यायची गरज नाही. जर आघाडीचं सरकार आलं, हे 2014ला मोदी बरोबर गेलते, ह्यांना द्यायची काय गरज नाही. मग कुणाकडे जाणार? कुपावच्या दोडक्यासारखी आपली अवस्था होईल. म्हणून जागा राहावा. आणि काय आमिष देतात ना लोक, नेतृत्वाला आमिष दिलं का नेतृत्व वाढतंय. एक गोष्ट सांगतो, अकबर बिरबलाच्या दरबारामध्ये एकदा असा दरबार भरला होता आणि अकबरांना वाटलं की मी काहीतरी वेगळं करू शकतो. त्याला कॉन्फिडन्स होता आणि एके दिवशी त्यानं काय केलं, मांजरं सगळी बोलवली. मांजरं, तुम्हाला माहिती आहे ना, मांजरं एका जागेवर बसतं का कधी, सारखं पळतं इकडं तिकडं. पण अकबर म्हणला की मांजरं एका जागेवर थांबवतो. आणि मांजरं सगळी अशी लाईनीत उभा आणि मांजराच्या हातात ताटामध्ये आरती लावलेली. मांजराशी 2 पायावरच उभा, अशी ऍक्शन मध्ये हलत नव्हती अजिबात दरबारातनं. आणि बिरबलाला म्हणला, बघा कसं आहे, आपल्याकडे एवढी पॉवर आहे, मांजरा एका लाईनीत उभा आहेत, ते हलत सुद्धा आहेत. तो म्हणला असं कसं आहे, एक कुणी पण सांगितलं तर ते हलत नाहीत. बरं ठीक आहे म्हणला, दुसऱ्या दिवशी बिरबल बघू म्हणला. दुसऱ्या दिवशी अकबर आणि बिरबल चालत चालत आले. मांजरा एका लाईनीत दरबार ठेवून आरत्या सगळ्या अशा एका. बिरबलानं काय केलं, 2 उंदरं मारून खिशामध्ये आणली होती, हळूच काढलेली तिथं टाकली, सगळ्या थाटल्या फेकल्या. ती मांजरं त्या उंदराच्या मागे पळायला लागली तिथं खायला. धनगराचं आंदोलन उभा राहिलं, धनगर एका रेषेत उभा राहिला का ती काय तर उंदीर काढताय, धनगर पुढे टाकते, ती जाते निघून, आपण इकडं. उत्तमराव मी जाणार नाहीये. आमची भूक लय मोठी आहे, आम्ही काय असं तसं एका आमदारकीवर जात नाही, काळजी करू नका. हे सगळं तुम्हाला स्वाभिमान आणि नेतृत्वाची ताकद दिल्याशिवाय हे आंदोलन थांबत नाही. एसटीचा धाकला तर तुमच्या हातामध्ये देणार, पण पुढची 10 वर्ष आपल्याला लढाई करायची आहे. पुढच्या 10 वर्षामध्ये मित्रांनो. आणि आमदारकीला जिथं जिथं संख्या आहे तिथं तिथं आमदारकी लढवा, खासदारकी लढवा. घरात बसू नका. घरात बसून कोण विचारत नाही. आमदारकीला पडला तर काय हातपाय मोडत नाही. मी 2 वेळा आमदारकीला पडलोय. कोण काय होत नसतंय. तुम्ही लढायला शिका. पक्षान, पार्ट्या, नेता ह्याच्या त्याच्या मागे हुजरेगिरी करत बसू नका. ही लढाई अति महत्वाची लढाई आहे आणि ही लढाई धाकला दिल्याशिवाय शांत होऊ शकत नाही. म्हणून आता इथून आम्ही गेल्यानंतर संगमनेरला मोठा कार्यक्रम आहे. परत 20 तारखेला सभा आहेत, 22 तारखेला सभा आहेत, 21 तारखेला सभा आहेत. हे 2-3 महिने आम्ही झोपत नाही, काळजी करू नका. आणि या लढाईमध्ये तुम्ही सगळे ताकदीने उभा राहावा. आम्ही वर्गणी मागत नाही, भ्यायची काय कारण नाही. माणूस घाबरतो कधी, पुस्तक दिसलं तर. आम्ही पुस्तक छापत नाही. तुम्ही चिंता करू नका. फक्त तुमचं प्रेझेंटेशन महत्वाचं आहे. तुम्ही तिथं उपस्थित राहणं महत्वाचं आहे. नाही दुसरी ताकद काय धनगराकडं. मित्रांनो, जर या भाजपच्या सरकारला भीती दावायला तुमच्याकडे आमदार नाही. 2 आमदार भारतीय जनता पार्टी मधून, एक अनिल गोटे, तर त्यांनी अत्याचार केला. अनिल गोटेंच्या वरती अत्याचार केला. त्यांना वाटलं असेल की अनिल गोटे, अरे अनिल गोटेंच्या वरती तुम्ही अत्याचार केला, ह्याचा अर्थ तुम्ही 2019ला स्वतःचा डबरा काढून घेतलाय. तुम्हाला त्यात पुरणार आहे आम्ही. अनिल गोटेंच्या मतदारसंघामध्ये आमची संख्या नसेल, पण महाराष्ट्राच्या मतदारसंघामध्ये आमची संख्या आहे ना. अनिल गोटेंना तुम्ही डिवचताना इकडं तुम्हाला आम्ही सुट्टी देत नाही. तुम्ही समजू नका. अनिल गोटेंचा आम्ही पराभव केला. अरे अनिल अण्णांसारख्या माणसावर अन्याय करता म्हणजे धनगरांची तुम्हाला किती किंमत आहे. काय किंमत आहे तुम्हाला. अरे आमच्या मतावरती राज्य करता. तुम्ही 5 रुपयाचा फंड दिला नाही धनगरांना. काय आरक्षणाची भाषा करता. आरक्षण तर आमचा अधिकार आहे, कारण तुम्ही आम्हाला शब्द दिलाय आणि आम्ही तुम्हाला मतदान दिलंय. आम्ही तुमच्याकडे भीक मागत नाही. अरे मागून भीक मिळते. तुम्ही अंमळनेरच्या स्टँड वरती एखाद्या भिकाऱ्याला 200-500 रुपये दिले, असा कोण माणूस आहे का इथं. मागून 5 रुपयाची भीक मिळते, अधिकार मिळत नाही. राजसत्ता आणि राजपाट कधी मागून मिळत नसतो, तर तो नेहमी हिसकावून घ्यायचा असतो. आणि त्या तयारीला तुम्ही लागा. हे हिसकावून घ्यायचंय आणि ते आपलं आहे. ते काय दुसऱ्या तिसऱ्याचं नाही आहे.
ते आपला अधिकार आहे. म्हणून तुम्ही निश्चितपणे आज जो इथं अंमळनेर मध्ये कार्यक्रम घेतला, हा कार्यक्रम महाराष्ट्रातल्या लोकांना एक दिशा देणारा कार्यक्रम आहे. इतक्या उन्हामध्ये आणि पहिलाच कार्यक्रम असा होता इथं. निश्चितपणे मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो, तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अहिल्यादेवींच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्ही ठरवा की एसटीचा थाकला घेतल्याशिवाय या आंदोलनात आम्ही माघारी घेणार नाही. जे कोण लोक आले नसतील त्यांना सुद्धा या आंदोलनाचं महत्व पटवून द्या. आमचा मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल तुमच्या सर्व कमिटीचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय मल्हार, जय भारत. धन्यवाद साहेब. धनगराच्या पोरा आता लढायला शिक, मरायला नाही तर मारायला शिक. अशा पद्धतीने साहेबांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. साहेबांचं व्यक्तिमत्व असं आहे मित्रांनो, जाग उठते हैं तो सूली पर भी नींद आती नहीं, जाग उठते हैं तो सूली पर भी नींद आती नहीं, वक्त आ जाए तो अंगारों पे सो जाते हैं हम, दफन होकर खाक में दफन रह सकते नहीं, लाला हो गुल बन के वीरानों पे छा जाते हैं हम. अशा पद्धतीने साहेबांनी आपल्याला बळ दिलेला आहे मित्रांनो. एकच छंद, म्हणून साहेबांच्या पाठीमागे आपल्याला ताकदीनं उभं राहायचं आहे आणि त्यांनी ज्या ज्या ठिकाणी सांगितलं त्या त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं हजर राहायचं. बंधूंनो, एवढे सांगते, साहेब आमच्यावर असाच लोभ आपण सदैव असू द्यावा. ज्या वेळेला आम्ही आपणास हाक देऊ त्यावेळेस आमच्या हाकेला आपण ओ द्या, एवढीच मोफत अपेक्षा मी आंबेडकर धनगर समाजातर्फे व्यक्त करते आणि थांबते. एल्गार मेळाव्यासाठी आदरणीय श्री पडळकर साहेब, की ज्यांना आपण आपल्या महाराष्ट्राची मिलन मैदान बुलंद तोफ म्हणतो, ते उपस्थित राहिले आणि आपले रक्त करेपर्यंत आपल्याशी त्यांनी मार्गदर्शन केलं, सुसंवाद केला. त्यांचं मी अंबरनाथच्या धनगर समाजाच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करते. त्यानंतर त्यांची सावली म्हणून राहणारे आदरणीय उत्तमराव जानकर साहेब हे सुद्धा इथे आले. त्यांनी आपले विचार व्यक्त केले, आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांच्याही मी जबरदस्त भाषण 1-2-1.5 महिना